नवापूर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न। तहसील कार्यालय नवापूर आणि आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदान दिनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार श्री दत्तात्रय जाधव सर यांनी केले। तसेच मनोगत व्यक्त करताना त्यांनी युवकांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि लोकशाही बळकट करावी अशा प्रकारचे आवाहन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले। विस्तार अधिकारी चौरे साहेब यांनी या दिनाचे महत्त्व अधोरेखित करून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले। अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.पी. जयस्वाल सर यांनी सर्वांनीच मतदान करणे अनिवार्य आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढविणे देखील लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे हे स्पष्ट केले। मंचावर उपस्थित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, गट विकास अधिकारी श्री देवीदास देवरे, नायब तहसीलदार श्री भक्तराज सोनवणे, विस्तार अधिकारी चौरे साहेब, सेवानिवृत्त नायब तहसीलदार मिलिंद निकम, उपप्राचार्य अनिल पाटील, डॉक्टर एस.बी. बनसोडे, डॉक्टर आय.जी. पठाण, डॉक्टर एस.आर. बोरसे, डॉक्टर छाया गावित मॅडम मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल अधिकारी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ई.एस. गेडाम यांनी केले। लोकशाहीप्रती जबाबदारीची भावना, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यासाठी 16वा राष्ट्रीय मतदार दिन आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करून यावर्षीची थीम माय इंडिया माय वोट या संकल्पनेला बळकटी देऊन अधिकाधिक मतदान जनजागृती करणे ही भूमिका प्रास्ताविकेमधून करण्यात आली। राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जी.एस. बोर्दे यांनी मतदारांसाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आनंद पाटील सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर वसईकर सर यांनी केले। सदर कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमधून 3 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। वक्तृत्व स्पर्धेमध्ये पायल चव्हाण, अजय शिपा वसावे, दर्शील विजय चौधरी, निबंध स्पर्धेत तेजल रणजित गावित, निर्जला सुंदर वसावे, सोहम दिलीप वसावे, तसेच रांगोळी स्पर्धेत वैभवी चव्हाण, भूमिका मराठे, चांदणी मोराणकर यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य मोलाचे लाभले। सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले। परंपरांचे जतन करू, मुक्त, निपक्ष व शांततापूर्ण निवडणुकांचा गौरव कायम राखू। तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे मतदान करू। धर्म, वंश, जात, पंथ, भाषा किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची आम्ही दृढ प्रतिज्ञा करीत आहोत। करण्यासाठी आपण हे कार्यक्रम साजरे करत असतो। आपण एक बघा की घरात बसून आजकाल दुसऱ्यावर टीका करणं किंवा शासनाच्या पॉलिसी, ध्येय धोरणं किंवा आयोगाची पॉलिसी कशी चुकीची आहे हे बोलणं खूप सोपं आहे। मोबाईलमध्ये एक बटन लावलं की तुम्हाला दुसऱ्यावर बोलण्यासाठी खूप साहित्य मिळून जातं। पण ह्या अशा कार्यक्रम साजरा करण्याचा हेतूच हा असतो की त्यातून त्याचा खरा अर्थ काय आहे किंवा आपण स्वतः त्यात उतरलो तर आपल्याला कळतं की आपण काय साध्य करू शकतो। आपण साधारणतः हे रांगोळी हे कार्यक्रम घेऊन साजरे करत असतो, पण लोकशाहीत एका मताचं महत्त्व काय आहे तर आता नुकत्याच महानगरपालिका निवडणुका झाल्या, तर परभणीमध्ये प्रभाग क्रमांक 4 की 4 आहे, तिथं एक उमेदवार एका मताने पडला। म्हणजे त्यांनी त्याचं आजपर्यंत केलेलं करिअर किंवा भविष्यात 5 वर्षाकरता बघितलेले स्वप्न ही एका मताने गेली। जर तिथं एक मत त्याच्या बाजूने झाला असता तर तो निवडून आला असता, 5 वर्ष त्याला नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली असती। सेम गडचिरोलीत झाले। माझे सर्व प्राध्यापक मित्र ज्यांचा आता सत्कार केला ते अतिशय ग्राउंडवर अतिशय मेहनतीने काम करणारे सगळे बीएलओ इथं जमलेले सर्व विद्यार्थी
आज मतदार जागृती दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. हा दिवस का साजरा केला जातो, थोडक्यामध्ये आता प्रस्तावना आपल्या गेडाम सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मी सकाळीच गेडाम सरांशी त्यांचा विषय इतिहास आहे आणि त्यांच्याशी पॉलिटिकल सायन्स आहे आणि त्यांच्याशी चर्चा करत होते की आपल्या मतदानाची पद्धत आणि अमेरिकेच्या मतदानाची पद्धत कशी आहे. BLO खूप अतिशय कष्टाने लोकांपर्यंत पोहोचतात. खूप जिकिरीचं काम आहे. प्रत्येक घराघरापर्यंत त्यांना जावं लागतं आणि त्यांना त्यांच्या मतदानाचं नोंदणी करून घेणं, त्यांना सगळ्या गोष्टी सांगणं, त्यांना काय काय अनुभव येत असतील मला चांगली कल्पना आहे. कोणी त्यांना पाणीसुद्धा, चांगल्या गोष्टी पण असतात आणि खूप वाईट अनुभव सुद्धा येतात आणि अशा. योगेश खैरनार, नजरबाज न्यूज, नवापूर.